मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे नक्षलवादाचे गट ढासळले. नक्षलवाद्यांचा बीमोड होत असल्यानं विरोधकांना दुःख. नक्षलमुक्त भारतावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर निशाणा. महाराष्ट्र नक्षलवाद्यांपासून मुक्त केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पोलिसांचं अभिनंदन. C60 कमांडोना मेडलनं सन्मानित करणार. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही या अहंकारात भाजपने राहू नये. ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षेंनी भाजपला सुनावलं. भाजपची काँग्रेस होऊ लागली तर संघ 10 भाजप पक्ष उभा करू शकतो, पोंक्षेंचं विधान. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे गेल्यानं चर्चांना उधाण. वैर विसरून शुभकार्याला गेल्यास गैर काय, राऊतांचा सवाल. तर ठाकरेंचं भांडवल संपल्यानं फडणवीसांशिवाय पर्याय नाही, नितेश राणेंची खोचक टीका. नीलम गोरे मंत्रिपदासाठी अशोक खरातच्या संपर्कात होत्या. तृप्ती देसाईंचा गंभीर आरोप. तर नीलम गोरेने आरोप फेटाळले. पुरावे असतील तर SITकडे देण्याचं आव्हान. खरात प्रकरणात SIT चौकशीसाठी रुपाली चाकणकर गैरहजर. चौकशीला न जाण्याचं कारण अद्याप स्पष्ट. दीपक केसरकरांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेतील वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती. चुकीच्या व्यक्तीची भेट घडवून आणल्याचे अनेक नेत्यांचं मत. खरात प्रकरणात स्पष्टीकरणासाठी घेतली होती केसरकर यांनी पत्रकार परिषद. राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं. वाशिम, बीड, धुळ्यासह नाशिकमध्येही पाऊस. तर विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी. पुण्याला गारपिटीसह पाऊस. बाणेर, हिंजवडी, मावळसह पिंपरी चिंचवडमध्येही जोरदार पाऊस. अनेक भागात पाणी साचलं. अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली. कांद्याला अवकाळी पावसाचा तडाखा. तर इतरही शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकर खुली करा, नाहीतर परिणामांना सामोरं जा. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला इशारा. वीज प्रकल्प, तेल विहिरी, खार्क बेट, पाणी शुद्धीकरण प्रकल्प नष्ट करण्याची धमकी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.